माझं नाव शालिनी कंगाली. माझा प्रभाग क्रमांक 9 आहे. तिथून मला पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. काय सांगाल ताई, कोणकोणत्या विकास मुद्दे लक्षात घेऊन आपण ही निवडणूक लढणार आहात? तुम्हाला सांगते की भारतीय जनता पार्टीने ही उमेदवारी मला खूप विश्वास ठेवून मला दिलेली आहे. कारण की या अगोदर पण मी सरपंच राहिलेली आहे, सदस्य राहिलेली आहे. आता जिथे जिथे तुम्हाला हा विकास दिसत आहे, पूर्वीच्या 14च्या नंतर जो भारतीय जनता पार्टीने विकास केलेला आहे आणि आताही जो विकास होणार आहे, आता सर्वात मोठी आमच्या इकडे समस्या आहे तर गटर लाईनची आहे, त्याच्यावरच मी बोलते. कारण की ही समस्या आता NMRD मार्फत आपण सगळ्या कॉलनीमध्ये म्हणा या पूर्ण बेसा पिपळा नगरपंचायतीमध्ये आपण हे काम चालू केलेले आहे. आणि पूर्ण म्हणजे जे नगरपंचायत आपल्याला सुटसुटीत आणि खूप सुंदर स्वच्छतेली चांगली रंगोटी दिसणार आहे. म्हणून आपण नवीनच नगरपंचायत झाल्यामुळे आपण 17च्या 17 उमेदवार आम्ही जिंकून येऊ आणि हे सगळे विकासाचे कामं जे पण काही लोकांची समस्या राहील त्याच्यात आम्ही पूर्ण करण्याची प्रयत्न करू. खूप चुरशीची अशी लढत इथे दिसत आहे. प्रचार सगळ्यांचा आपला खूप जोराने चालू आहे. जे सुजाण जनता आहे त्यांना काय एक संदेश आपला असणार आहे प्रेमळ? सुजाण जनतेला माझा एकच संदेश आहे की या निवडणुकीला आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, तुमचं एक एक मत बहुमूल्य आहे. कारण की आमच्या मार्फत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फतच आपल्या विकासाची कामं होतात. आमच्यासारखे नगरसेवकांना लोक निवडून देतील आणि चांगलं म्हणजे हे करून देतील तर आम्ही वरच्या लेवल मधून आमचे आमदार साहेब आहे, खासदार साहेब आहे, यांच्याकडनं जे पण काही योजना असतील ते आम्ही आपल्या ग्रामीण भागाकडे घेऊन येऊ. म्हणून मला सुशिक्षित लोकांना एवढीच विनंती आहे की तुम्ही 2 तारखेला तरी निदान वेळातून वेळ काढून योग्य उमेदवाराला तरी निवडून द्या. आणि एवढीच विनंती करते मी सगळ्यांना. संविधान दिवसाच्या निमित्त सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा.